9:45 वाजलेत आणि हे आपलं प्लॅन्टचं दूध सगळं आलेलं आहे. सिलेंडर सकट सिलेंडर पण इथला संपलाय सगळा टाकी. हे कॅन आहेत बघा. आता हे सगळं काढून घ्यायचं आहे मला आणि मिस्टरांना. मिस्टर पाणी चालू करायला गेले तिकडं रानातलं. चला तर मग सगळं पहिला काढून घेऊया अगोदर. गाडीमध्ये शिकतं त्यामुळं दूध काढायचं आज अवघड काम आहे इथलं सगळं. किटली सगळं अडचण रस्त्यात मध्ये झालेली आहे. ही गाडी इथं मध्ये आहे त्यामुळे ही गाडी इथं लावून आता हे सगळे कॅन वगैरे त्यातलं काढायचं आहेत आपल्याला. चला तर मग घेऊया सगळं उतरून. घेतलं सगळं दूध आणि इकडं आता आणि घेणार आहे आता आतमध्ये प्लॅन्टमध्ये. सगळं सामान घ्यायचं आणि आणायचं. कसं आहे कॅन ते आई घेऊया की सगळं मग या तर. दूध पडलं इकडं आणि इकडं सगळ्या मशिनरी चालू झाल्यामुळं आपला आवाज लई कमी यायला लागला बघा. इकडे पनीरसाठीचं आणि लस्सीसाठीचं दूध आहे. प्रोसेस व्हायला लागलं दूध सगळं आणि मे बी माझा आवाज सगळ्यांना कमी येत असेल कारण मशिनरी सगळ्या चालू आहे. व्हॉइस ओव्हर करायला मला काही वेळ नाही त्यामुळे एवढा दिवस झालं माझे ब्लॉग येत नव्हते कारण मला कामाचा खूप लोड आहे इकडे प्लॅटवरती आणि मला ब्लॉग एडिटिंग करताना आलेला. मी आता सेंड करण्याचा प्रयत्न करीन, शेअर करण्याचा प्रयत्न करीन. चला तर बघूया मग आजपासून माझ्या डेली ब्लॉगमध्ये काय काय होतं ते. टेम्परेचरचा आपल्याला आलंय का बघायचं आहे. दही कपसाठी आणि दही पाऊससाठी ते दूध आहे. हे सगळं एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत की उन्हाळा पण चालू व्हायला लागला, सीझन पण चालू आहे आणि आपण सगळं दूध असा पदार्थ आहे की तो टिकत नाही जास्त त्यामुळे खूप गडबड असतात त्यामुळे मला सूट नाही घेता आलं.
कपसाठी दूध आपण घेतलंय काढून आता. पनीरसाठी तर दूध मशीनला गरम होतं. पनीरसाठीचं हे दूध गरम होतं मशीनला. अजून लस्सीसाठी आणि दही पाऊससाठी ते दूध अजून गरम करायचं. असं चाललं आहे प्रोसेसिंग दुधाचं. त्यामुळं दूध तुम्हाला माहीत आहे कसा पदार्थ आहे, त्यामुळे मला जास्त दूध घेता येईल झाले. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्यात दूध काय टिकत नाही जास्त वेळ. गडबडीनं सगळं पहिला अगोदर प्रोसेस करून घ्यायला लागतं दुधाचं. तिथनं पुढं मग नंतर पॅकिंग वगैरे सगळं घ्यायला लागतं. पनीर बनवून घ्यायचं चाललं आहे आपलं. थोड्या वेळातच पनीर आपलं म्हणजे फाटल दूध आपलं फाटून तयार होईल पनीर. इकडंही लस्सीसाठीचं दूध गरम व्हायला लागलं आहे मशीनला. आणि दही कपसाठीचं आपण दूध गरम करून टेम्परेचर काढून घेतो. दुपारचे 1:45 वाजलेत आणि ऑलमोस्ट फक्त क्लिनिंगला एक मशीन फक्त राहिलं आणि वॉशिंग मशीन एकीकडे चालू आहे. बाकी सगळी कामं आवडत. कप पॅकिंग झाले, पनीर झाले आणि लस्सीसाठीचं दही पण सेट झाले. कप पॅकिंग कसं झालं मी दाखवते तुम्हाला. सगळं अखंड बॉक्स जवळजवळ 300 कप आपले सेट करून झाले. हॉटेल लाईनसाठी कप पॅकिंग झाले सगळे. लागते कप लागते तर अख्खा मसूर हॉटेलसाठी. आणि इकडेही क्लिनिंगची कामं बऱ्यापैकी आटवलेत बाबा सगळे. आटपले 1:45 वाजता स्वयंपाक अजून चपाती बनवल्या नव्हत्या. रात्रीचं आमची शिल्लक होती शेळी आणि चपाती आपल्या बनवायच्या होत्या. एक मोठी मशीन एक क्लीन करायची राहिले. हे बघा दूध गरम झालेलं मशीन क्लिनिंग राहिले. आता एवढं करणार आणि मग घरात जाणार. दुपारचे 2 वाजलेत आणि घराकडे आल्यानंतर मी चपात्या बनवून घेतल्या गरम गरम. दाखवते तुम्हाला. आत्ताच जस्टच गरम गरम चपात्या बनवल्या आणि रात्रीचा मसूर शिल्लक आहे. हे आत्ता गरम गरम चपात्या बनवले. ही रॉकीसाठीचे. आणि आता भाजी तळून घ्यायची चालली आहेत, कारण आता आमटी आणि भाजी दुसरं काही फास्ट बनणार नाही त्यामुळे. आणि इकडेही रात्रीचा मसूर शिल्लक आहे थोडासा, आता बरोबर होईल तेवढा. आणि भज्यांच्यासाठी असे बॅटर मी करून घेतले आणि भजी आता तळून घेणार आहे. चला तर जेवायचं टायमिंग झाले. बघूया मग आता कधी जेवायला मिळते. मिस्टर यायच्यात आणि हा कडला सगळं स्किप करा तुम्ही, कारण मी आत्ताच प्लॅन्टवरून आले त्यामुळे वेळ झाला आहे आणि खूप भूक लागली आहे. इग्नोर करा सगळं. गरम गरम भजी बनवायची चालले आणि कढईमध्ये स्किप करा, कारण घाललेली पाटी छोटीशी तिला तुम्ही कढई म्हणल्या भजवण्यासाठी तळायसाठी. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू मेथीची भाजी, चपाती आणि मस्त अशी वांग्याची भरण्याची आमटी, भात, या सगळ्याचं मस्त आणि गरम गरम जेवायला. झाकुटूला दाखवायचं नाही. 8:30 वाजलेत आणि चालले बघा रॉकीचं जेवण झाले आणि माझं जेवायचं चालले मेथीची भाजी आणि चपाती. या सगळेजण मस्त जेवायला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.